रामकृष्ण आहे. तर आज व्याख्यान मालिका आपण प्रभू रामचंद्र येण्याच्या आधी जो मागचा इतिहास आहे, यथामती अवकाश श्रीगुरूंच्या आशीर्वादानं, योगेश्वरांच्या कृपा प्रसादानं यथामती अवकाश ह्या न्यायाप्रमाणे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी. भगवान परमात्मा पोटाला जन्माला यायच्या अगोदर त्यांचं कुळ, त्यांची वंशावळ कशी आहे, त्यांचा जर विचार केला तर प्रत्येक राजा त्यांच्या वंशामध्ये होऊन गेले महान. रघुराजा, शिवीराजा, त्यांच्या कारकिर्दीमध्ये भगवान परमात्म्याने त्यांना किती परीक्षा घेतल्या. त्यांनी रूपमांगंत राजा आणि हरिश्चंद्र राजा असे भगीरथ राजा असे कीर्तिध्वज असणारे राजे होऊन गेले. पण त्यांच्या कालखंडामध्ये त्यांचं सत्व कधी हरवून दिलं नाही. ते सत्वाला आणि वचनाला कटिबद्ध राहिले आणि त्यामुळेच त्यांची जी काही कारकीर्द आहे, संस्कृती आहे, ते संस्कृतीला त्यांनी तडा कधी जाऊ दिला नाही आणि पुण्याचा साठा वाढला. भगीरथ राजानंतर एकदा त्यांच्या कालखंडामध्ये दुष्काळ पडला होता अयोध्येमध्ये आणि माणसं त्राही पाणी वाचून तडफडू लागली. गुरांना चारा नाही, दुष्काळ. आणि त्यावेळेस भगीरथ राजाने तपश्चर्या केली श्री हरी विष्णूची आणि तपश्चर्याच्या बळावर त्यांनी ही जी काही गंगा नदी आहे, त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या फलप्रसादाने ही पृथ्वी तलावर आलेली आहे. असे अनेक राजाने त्या ठिकाणी कीर्ती केलेली आहे. तर दशरथ राजाने सुद्धा काही कमी केली नाही. देव संग्रामामध्ये सुद्धा स्वर्गामध्ये दशरथ राजाने सुद्धा युद्ध केलं आणि देवांचा विजय करून दाखवला. त्यांच्या साहाय्याने इंद्राचा विजय झाला. असे रघुवंशामध्ये कीर्तिध्वज राजे होऊन गेलेले आहेत. आणि शेवटी ती कीर्ती त्यांचं प्रतितार्थ आशीर्वाद फळ म्हणजेच प्रभू रामचंद्र भगवान श्री हरी विष्णू अवतरला आले. सांगायचं तात्पर्य, आपल्या वंशाला एखादा महात्मा जर जन्माला यायचा असेल तर आपलं वंश सुद्धा पवित्र पाहिजे, चारित्र्यवान पाहिजे. आपल्या वंशामध्ये जे काय आपले पूर्वज आहेत त्यांनी भगवंताचं कार्य केलेलं पाहिजेत आणि त्यांची जी काही कटिबद्धपणा आहे ते वचनाला कधी माघारी फिरले नाही. वचनाला जास्त त्यांनी किंमत दिलेली आहे. जान जाए लेकिन वचन ना जाए, ही त्यांचं ब्रीद वाक्य होतं. आणि आपण एखाद्याला शब्द दिला तर पावल्या गणित आपण शब्द बदलायला तयार असतो. कारण आपली जी मूळची संस्कृती आहे, ती संस्कृतीवर आपला विश्वास नाही.
त्यामुळे असली घटना घडतात. आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या कालखंडामध्ये जे पित्र आज्ञा आहे, ते पित्र आज्ञेला तडा कधी जाऊ दिला नाही. वचन न मोडी अशा पद्धतीचं प्रभू रामचंद्राने सुद्धा ब्रीद वाक्य पाळलं, की आश्वासन दिलं होतं की लंकेचा राजा बिभीषण करणार आहे म्हणून. बिभीषण ज्यावेळेस भेटायला आला त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्याला त्यावेळेसच राज्याभिषेक केला. लंकेचा राजा रावणाच्या पाठीमागं बिभीषण होणार आहे त्यावेळेसच घोषित केलं होतं, वचन न मोडी सर्वदा. दिलेला शब्द पाळला आणि म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झालं. आणि जगाच्या कल्याणासाठी त्याने 14 वर्ष वनवास सहन करावा लागला त्यांना. वनवास सहन करायची पाठीमागचा काय उद्देश आहे? आणि त्यांची जी काही सवंगडे वनवासाला जात असताना, वनवास फक्त प्रभू रामचंद्राला आहे. आणि तो वनवास फक्त प्रभू रामचंद्र असं कळल्याबरोबर त्यांची पडछाया म्हणजेच लक्ष्मण सुद्धा ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी लक्ष्मण आहे. लक्ष आणि मन ज्यावेळेस एकत्र असतं त्यावेळेस भगवंतापासून मन यदा कदाचित चित्त हलत नाही. लक्ष आणि मन एकत्रित राहिलं पाहिजे. त्यावेळेस भगवंत सदैव जवळ राहतो. भगवंत बाजूला सरकतच नाही. आपली सेवा करत असताना फार जमिनी आसमानचा फरक आहे. सकाळीपर्यंत आपण ग्रंथ वाचत असताना, ज्ञानेश्वरी पारायण करत असताना आपलं चित्त कुठेतरी असतं. ज्या कर्मामध्ये आपण नियोजन केलेलं असतं त्या कर्मातच आपलं चित्त गोगतं. आपल्याला उद्या हे करायचंय, अमकं करायचंय, तिमकं करायचंय, कसं तरी आपलं आणि वव्या वाचत चित्त असतं आणि ववी कुठं चालली हे कळत नाही. असं आपल्या विचारचक्रामध्ये सारखं विचार चालल्यामुळं चित्त एका जागेवर राहत नाही. पण ठीक आहे, असू द्या कसंही, पण नियमाला अनुसरून एकदा एक क्षण सुद्धा देवाला पुरा झाला चित्त स्थिर करायला. फक्त निमित्त मात्र आपण त्या ठिकाणी पाहिजे. गीता वाचत असताना चित्त स्थिर राहिलं, पण वाचलं तर पाहिजे. चित्त बघूया कसं बी, भगवंत चट बघून घे. श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, चित्त एकाग्र राहील. तसं लक्ष्मण सर्वस्व लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राचं दासत्व स्वीकारलं आणि प्रभू रामचंद्रांच्या वेळोवेळी संकटाला लक्ष्मी परछाया म्हणून राहिला पाठीमागं. आणि त्या संकटाला सामोरा जाऊन जे विघ्न हरणार आहे आणि त्यांनी एकमेकाच्या सानिध्यात राहून त्या राक्षसाचा त्यांना मारण्यासाठी समोर गेले. आणि सर्वांचा वाटा जास्त म्हणजे हनुमंताचा. हनुमंतही तसेच शिवाधारी. हनुमंतराय ज्यावेळेस लक्ष्मण असणारा शक्ती लागली होती त्यावेळेस दुर्नागिरी पर्वत आणायला गेलते आणि पर्वत आणलं. त्या ठिकाणी सर्व काही लख प्रकाश होता, चमचम चमचम असं ते दिव्य औषधी चमकत होत्या. त्या ठिकाणी मारुतीला त्या ठिकाणी काही कळलंच नाही, किंवा असं कसं कुठल्या औषधी संजीवनी कुठलं काय करायचं हे काय लक्षातच येईना. त्यावेळेस मारुतीरायाने धावा केला प्रभू रामचंद्राचा. धावून ये रघुराया
शक्ती मज नया ठाई न काही सुचेना. असं ज्यावेळेस प्रभू रामचंद्राची मारुतीरायाने विनंती केल्याबरोबर अंतर्यामी प्रभू रामचंद्र होते. ऐशी खूण जाणून चित्ती प्रेरणा द्यायी रघुपती. अशी चित्तामध्ये या आत्म्याला आणि त्या आत्म्याचं कनेक्शन जोडल्याबरोबर मारुतीरायाची चेतना शक्ती जागृत झाली. आणि त्यावेळेस त्यांना अशी बुद्धी सुटली, वेळ घालता कामा नये. मारुतीरायाने तसाच पर्वत उचलला. इतका श्रद्धा भाव इतका देवावर ठेवा लागतो. त्यावेळेस भगवान परमात्मा वेळोवेळ संकटात धावून येतात. आपली सती श्रद्धा नसते. श्रद्धा असते तर भाव नसतो, भाव असतो, भाव असला तर विश्वास नसतो. हे आपलीसारखी जीवनाची निष्ठा निष्ठी होते. असं ज्यावेळेस आपलं ऐक्य तत्व भगवंतच सर्व आहे, तसं लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्राचे सर्वस्व माझा राम आहे आणि मी रामासंगत चाललो आहे. आणि मातेचा त्या ठिकाणी किती दृढ विश्वास होता. त्या ठिकाणी आदर्श कुटुंब ही दशरथ राजांना 3 राण्या आणि ते सर्वस्व कौशल्याचे ऐकत होते. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी ही 3 राण्या. आणि सर्व काही कारभार कौशल्याच्या आदेशानुसार चलत होता. आणि ते कौशल्य जे बोलेन तेच ही दोघ जण ऐकत होते. त्यांचं आज्ञा ही श्रीतवरंद होती. आणि त्यावेळेस अशा या कुटुंबाला काळिमा लागली. म्हणजे त्या ठिकाणी दासी असणारी तिच्या मनामध्ये कुबुद्धी निर्माण झाली की दुसऱ्या दिवशी राज्य प्रभू रामचंद्र गादीवर बसवायचे असताना आदल्या रात्रीतच कारभार पूर्ण झाला. मंत्र्याने त्या ठिकाणी पूर्ण कैकेयीचे कान भरले. त्याच्या मनामध्ये नको ते पिरून टाकलं आणि बाजूला सरकरी चांगलं भरवलं. मग ज्यावेळेस दशरथ राजा तिच्या महालात येत असताना आल्यानंतर शयनकक्षेत आला असताना हे अस्ताव्यस्त कैकेयी पडलेली होती. कैकेयी पडले, अस्ताव्यस्त पडल्यानंतर असं वाटलं की काहीतरी दुःख झालंय आज. मग ती सर्वांची आवडती राणी असल्यामुळं मग विचारू लागला काय झालं काय नाही. तिचं 3 वर त्यानं मागून घेतलं. ते 3 वराचा असा उपयोग करून घेतला त्यानं. ज्येष्ठाला वनवास आणि भरताला राज्य. आणि हा जो वनवास आणि प्रभू रामचंद्र ही जी कैकेयी मातेने जी आज्ञा केली की रामाला वनवास आहे असं कळल्याबरोबर ती कैकेयी मातेची असणारी आज्ञा शीर्षवंद्य प्रभू रामचंद्राने मांडली आणि तिथूनच वनवासाला जायसाठी स्वतः तयार झाली. जी आज्ञा ही आज्ञा आहे.
त्यावेळेस एवढा एक शब्द जर टाकल्याबरोबर झेलण्याची पावर होती. इतकं प्रभू रामचंद्राच्या अंगामध्ये गुण होते. राजाज्ञा, मात्र पित्राज्ञा आणि भ्रार्थ आज्ञा, श्री गुरु आज्ञा, हे जे वचन आहे, हे वचनाला प्रभू रामचंद्र कटिबद्ध होते. आणि ह्या गोष्टीला तत्व पाळत असल्यामुळं ह्याचा उपयोग रावण मारताना आशीर्वाद रूपाने मिळाला. श्री गुरूंचा आशीर्वाद, आईवडिलांची सेवा केलेलाच आशीर्वाद आणि मात्र पित्र आज्ञा ह्याचा आशीर्वाद. आणि वनामध्ये जात असताना जे काही आचार्य लोक, ऋषीमुनी भेटले होते, त्यांचा आशीर्वाद, ह्या अशा 3 गोष्टीचा आशीर्वाद मिळाल्यामुळं प्रचंड शक्ती प्रभू रामचंद्राला मिळाली. आणि त्या शक्तीमुळंच प्रभू रामचंद्र विजय झाले. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये जीवन घडवत असताना इतका आशीर्वाद घ्यावा लागतात, तेव्हा जीवनामध्ये माणूस यशस्वी ठरतो. रामायण ऐकण्यापेक्षा रामाचे शिक समाजावर कसे पडले, रामाचं आचरण काय होतं, कौटुंबिक व्यवस्था त्यांची काय होती, हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण रामाची कुटुंबिक व्यवस्था आपण शिकू, त्यावेळेस आपलं कुटुंब सुद्धा राममय झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.